श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या रविवारी म्हणजेच 19 एप्रिल 2026 या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा दिवस धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येते. हिंदू पंचांगानुसार अक्षय तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीयेला अनेक शुभयोग निर्माण होत आहेत. हा दिवस विवाह, शुभ कार्य आणि खरेदीसाठी विशेषतः योग्य आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अक्षय तृतीय केलेले कोणतेही शुभ कार्य शाश्वत फळ आणते. शिवाय असे मानले जाते की या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणे याला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतर ही चांगले कर्म आणि दान करते त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव कधीही संपत नाही. त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही चुका ज्या आहेत तर ते करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला या दिवशी करायचे आहेत. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला ह्या 3 ज्या भाज्या आहेत तर त्या चुकूनही अक्षय तृतीयेच्या दिवशी खायच्या नाही. जी व्यक्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या 3 भाज्या खाते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दारिद्र्य येते. त्या व्यक्तीच्या घरातून लक्ष्मी पाय काढून घेते, म्हणजेच काढता पाय घेते. त्या घरातून लक्ष्मी निघून जाते आणि ते घर गरिबीत डुबून जाते. त्या व्यक्तीला पश्चाताप करण्याशिवाय कोणतीही गोष्ट उरत नाही. त्यामुळेच आपल्याला म्हणजेच 99% लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या कोणत्या भाज्या आहेत त्याबद्दलची माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करावे काय नाही या संबंधित काही नियम सांगितले गेलेले आहेत. आपण ते पाहणार आहोत. अक्षय तृतीया हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी लवकर उठावे, त्यानंतर स्वच्छ असे स्नान करावे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून अंघोळ करावी, त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करावी. या दिवशी संपूर्ण देवघर स्वच्छ करून पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू अक्षदा ही अशी पंचोपचार पूजा करून झाल्याच्या नंतर भगवान श्री हरिविष्णूंना या दिवशी तुळशीपत्र अर्पण करावे. भगवान श्री हरिविष्णूंची यथाच अशी पूजा करावी. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा अर्चा करायची आहे. आणि हे सर्व करून झाल्याच्या नंतर आपल्याला दिवसभरामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. कोणत्याही कुणालाही वाईट किंवा कुणाचा अपमान होईल असं तुम्हाला बोलायचं नाही. त्याचबरोबर कुणाशी भांडायचं देखील नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करावे. ते शक्य नसेल तर देवघरातील काही वस्तू असतील त्या खरेदी कराव्या किंवा मग या आपल्या स्वयंपाकघरातील काही वस्तू असतील त्या तुम्ही खरेदी करू शकता. जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही या दिवशी खरेदी करायचं आहे. तसेच या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी मटक्याचे दान सुद्धा केले जाते. त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने आपले पूर्वज देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. पूर्वजांची यथाशी अशी पूजा करावी आणि त्यांच्या नावाने दर्पण श्राद्ध पिंडदान करायचे आहे. तसेच या दिवशी आपल्याला काय करायचं नाही तर आपल्याला या दिवशी मद्यपान किंवा मांसाहार हा करायचा नाही. तसेच या दिवशी कुणाकडूनही कर्ज घ्यायचं नाही. जर आपण अक्षय तृतीयेला कर्ज घेतलं तर ते कर्ज लवकर फिटत नाही आणि ते अक्षय राहतं. त्यामुळे आपल्याला या दिवशी कर्ज घेणं टाळायचं आहे. त्याचबरोबर जुगार खेळणे किंवा कुणाशीही वाईट वागणे याचं फळ देखील अक्षय राहू शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी देखील टाळायच्या आहेत. हा दिवस फक्त सोने खरेदी करण्याचा नसून हा दिवस अक्षय पुण्य प्राप्त करण्याचा आहे.
तसेच आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. जर आपण या दिवशी काही उपाय केले, सेवा केल्या तर त्याचं आपल्याला आर्थिक फळ भेटतंच, त्याचबरोबर आध्यात्मिक, मानसिक यासारखे फळ देखील आपल्याला या दिवशी प्राप्त होतात. या दिवशी सातू किंवा धान्य दान केल्यामुळे आपल्याला सुवर्ण दान करण्या इतकं पुण्य प्राप्त होते. तर पहा, या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 11 लवंग घ्यायचे आहेत. महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ह्या 11 लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ह्या लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतल्या साईडला, घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला हे लवंग तुम्हाला चौकटीच्या वरती बांधायचे आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती असेल किंवा बाहेरून कोणती नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि घरातली जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजेच अक्षय या शब्दाचा अर्थच आहे की न संपणारा. त्यामुळे आपण या दिवशी जे बी पुण्य करू ते कधीही संपणार नाही, जेही पाप करू ते कधीही संपणार नाही. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला पुण्य करायचं आहे की पाप करायचं आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला ह्या चुका अजिबात करायच्या नाहीत. तुम्हाला अजिबात या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाही. 99% लोकांना ह्या गोष्टी माहीत नाहीत. या गोष्टी ज्यांना माहीत नाही त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य येते, त्याचबरोबर घरातून लक्ष्मी काढता पाय घेते. म्हणूनच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की ह्या 3 भाज्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला खाणं टाळायचं आहे. तर पहा, आपल्याकडून कळत नकळत अशा गोष्टी घडतात जेणेकरून आपल्याला त्या माहीत देखील नसतात आणि आपल्याकडून अशा गोष्टी घडल्यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते, सकारात्मकता नष्ट होऊन जाते आणि म्हणूनच आपल्या घरातून माता लक्ष्मी देखील पाय काढून घेते, म्हणजेच आपल्या घरातून निघून जाते. तर आपल्याला अशा काही ज्या भाज्या आहेत तर त्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी अजिबात खायच्या नाहीत. तर त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कांदा आणि लसूण. हे तामसिक पदार्थ आहेत, हे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये खायचे नाही आणि कोणत्या पदार्थामध्ये देखील वापर. पुराणामध्ये या कांदा आणि लसूण यांची उत्पत्ती राहूच्या रक्तातून झालेली आहे. त्यामुळे असे पदार्थ आपल्याला अक्षय तृतीया हा देवांचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. आपण दररोजच्या आहारामध्ये ह्या गोष्टी वापर करत असतो, परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला चुकूनही या 2 वस्तू वापरायच्या नाहीत किंवा खायच्या देखील नाहीत. त्याचबरोबर पुढची भाजी आहे ती म्हणजे वांगी. तर वांगी देखील आपल्या शास्त्रामध्ये जे देवांचे दिवस आहेत त्या दिवसामध्ये खाणे, काही तिथींना खाणे हे अयोग्य मानले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण वांगी खाल्ली तर आपल्या पुण्याचा क्षय होतो, म्हणजेच ते नाश पावते असं म्हटलं जातं. शक्यतो धार्मिक कार्यामध्ये वांगी ही वर्ज्य असतात, ती उष्ण आणि पचायला जड असतात, जी या दिवसामध्ये कोणत्याही सात्विक ऊर्जेशी जुळत नाहीत. म्हणून आपल्याला वांगी खाणं वर्ज्य करायचं आहे. तर पहा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोबी देखील खायचा नाही. त्याचबरोबर मुळा, माठ यासारखे पदार्थ, यासारख्या भाज्या देखील आपल्याला या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत. मुळा यासारख्या ज्या भाज्या आहेत तर त्या ह्या दिवसामध्ये पचण्यासाठी अयोग्य आहेत, त्यामुळे ही भाजी वर्ज्य केली जाते. या दिवशी तुम्हाला सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे. आमरस, पोळी यासारखे पदार्थ तुम्ही या दिवशी ग्रहण करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेला ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करणं टाळायचं आहे, म्हणजेच या ज्या भाज्या आहेत तर त्या खाणं टाळायचं आहे आणि ज्या बऱ्याचशा मी तुम्हाला नियम सांगितले आहेत ते सुद्धा पाळायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी